CEP, English Communication Skill with Psychological Terms. If you are new in my channel, don't forget to like, share and subscribe the bell icon. So guys, without wasting your time, let's begin. Advanced English Grammar lesson number 26, Countable Nouns and Uncountable Nouns. हा लेसन याच्या आधीच्या लेसनला कंटिन्यू केलेला आहे आणि त्याचाच उर्वरित भाग आपण या लेसन मध्ये अभ्यास करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे काउंटेबल नाउन्स आणि दुसरा भाग आहे तो आहे अनकाउंटेबल नाउन्स. तर सुरुवातीला काउंटेबल नाउन्स या घटकाविषयी अभ्यास करून घेऊया. तर बघा की काउंटेबल नाउन्स म्हणजेच गणनीय नामे. याची डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. Those nouns, for example, any person, any objects, and any other living or non-living things are counted in a numbers. It is called as countable nouns. Definition परत एकदा सांगतो. Those nouns, for example, any person, any objects, and any other living or non-living things are counted in a numbers. It is called as countable nouns. म्हणजेच जी नामे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये कोणतेही व्यक्ती, कोणतेही ऑब्जेक्ट आणि इतर कोणतेही सजीव किंवा निर्जीव अशा सर्व गोष्टी की ज्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकतो तर त्या सर्व घटकांना आपण काउंटेबल नाउन्स असे म्हणतो. त्याची मराठीमध्ये डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. जी नामे किंवा ज्या संज्ञा संख्येमध्ये मोजली जातात किंवा मोजल्या जातात त्या नामांना किंवा त्या संज्ञांना काउंटेबल नाउन्स असे म्हणतात. मराठीमध्ये डेफिनेशन परत एकदा सांगतो. जी नामे किंवा ज्या संज्ञा संख्येमध्ये मोजली जातात किंवा मोजल्या जातात त्या नामांना किंवा त्या संज्ञांना काउंटेबल नाउन्स असे म्हणतात. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलो तर जी नामे आपण संख्येमध्ये मोजू शकतो त्या नामांना आपण काउंटेबल नाउन्स असे म्हणतो. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते देखील बघून घेऊया. बॉयज म्हणजे मुले, गर्ल्स म्हणजे मुली, कार्स म्हणजे कार गाड्या, त्याच्यानंतर टेबल्स म्हणजे टेबल्स, चेअर्स म्हणजे खुर्च्या, बुक्स म्हणजे पुस्तके. आता याच्यामध्ये बॉयज, गर्ल्स, कार्स, टेबल्स, चेअर्स आणि बुक्स ह्या सर्व गोष्टी आपण संख्येमध्ये मोजू शकतो म्हणून हे काउंटेबल नाउनची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तो आहे अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच अगणनीय नामे. अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे अगणनीय नामे. तर त्याची डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. दोज नाउन्स, फॉर एक्झाम्पल, एनी पर्सन, एनी ऑब्जेक्ट्स and any other living or non-living things are does not counted in a numbers. It is called as uncountable nouns. Definition परत एकदा सांगतो. Those nouns, for example, any person, any objects, and any other living or non-living things are does not counted in a numbers. It is called as uncountable nouns. म्हणजेच कोणतेही व्यक्ती, कोणतेही ऑब्जेक्ट्स किंवा इतर सजीव आणि निर्जीव अशा सर्व गोष्टी की ज्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही त्या सर्व घटकांना आपण अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतो. तर ते बघा त्याची मराठीमध्ये डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. जी नामे किंवा ज्या संज्ञा संख्येमध्ये मोजली जात नाही किंवा मोजल्या जात नाहीत त्या नामांना किंवा त्या संज्ञांना अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतात. मराठीमध्ये डेफिनेशन परत एकदा सांगतो. जी नामे किंवा ज्या संज्ञा संख्येमध्ये मोजली जात नाही किंवा मोजल्या जात नाही त्या नामांना किंवा त्या संज्ञांना अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतात. आता त्याचे उदाहरणे आहे ते देखील समजून घेऊया. एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, मिल्क म्हणजे दूध, सॉइल म्हणजे माती, गोल्ड म्हणजे सोने, वेव्स म्हणजे लहरी. आता हे याच्यामध्ये जे पण उदाहरणे आहे एअर, वॉटर, मिल्क, सॉइल, गोल्ड आणि वेव्स या सर्व गोष्टी आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही म्हणून ते अनकाउंटेबल नाउन्स आहेत. अनकाउंटेबल नाउन्सच्या बाबतीमध्ये दोन महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या देखील समजून घेऊया. पहिली महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे अशी की अनकाउंटेबल नाउन मध्ये जे उदाहरणे असतात त्या उदाहरणांमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन्स आणि कलेक्टिव्ह नाउन्स या तीन प्रकारच्या नाउन मधून आलेले जे उदाहरणे असतात त्यांचा समावेश असतो. तर याच्यामध्ये काही वेळेस कलेक्टिव्ह नाउन पासून जे उदाहरणे आलेले असतात ते काही वेळेस आपण त्यांना संख्येमध्ये मोजू शकतो तर काही वेळेस त्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे अशी की एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, मिल्क म्हणजे दूध, सॉइल म्हणजे माती, गोल्ड म्हणजे सोने, वेव्स म्हणजे लहरी. आता हे जे उदाहरणे आहेत त्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही परंतु तरी सुद्धा त्यांचे मोजमाप करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या एककांचा वापर करतो. तर त्याच्यामध्ये मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, ग्रॅम, किलोग्रॅम अशा प्रकारच्या एककांचा समावेश आहे. तर यांचे आता आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊया. काउंटेबल नाउन्स म्हणजे गणनीय नामे, अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे अगणनीय नामे. तर याचे डेफिनेशन आहे ते देखील समजून घेऊया. आपण आता डायरेक्ट शॉर्टकट मध्ये घेऊया. दोज नाउन्स
are counted in a numbers, it is called as countable nouns. आणि इथे बघा, those nouns are does not counted in a numbers, it is called as uncountable nouns. आता याच्यामध्ये बघा counted in a numbers आणि याच्यामध्ये आहे does not counted in a numbers. म्हणजेच काय की ज्या उदाहरणांना किंवा ज्या नामांना आपण संख्येमध्ये मोजू शकतो त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो आणि ज्यांना आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही त्यांना अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतो. तर आता याच्यामध्ये जे उदाहरण आहे ते बॉयज, गर्ल्स, कार्स, टेबल्स, चेअर्स, बुक्स अशा प्रकारच्या उदाहरणांचा समावेश आहे. तर याच्यामध्ये एअर, वॉटर, मिल्क, सॉइल, गोल्ड आणि वेव्स अशा प्रकारच्या उदाहरणांचा समावेश आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत या लेसनची प्रॅक्टिस करा. थँक्यू.